लेट्स स्टार्ट और न्यू पॉइंट. रबर इलॅस्टोमर जो आपण पाहिला होता त्या इलॅस्टोमरलाच रबर बोलतात. इलॅस्टोमर्स आर पॉप्युलरली नोन ॲज रबर. रबर आपण कशा कशामध्ये वापरतो? बलून्स, शूज सोल्स, टायर्स, सर्जन्स, ग्लोव्स, गार्डन हाऊस आर मेड फ्रॉम इलॅस्टोमेरिक मटेरियल किंवा त्याला दुसरा बोलतात रबर. टाइप ऑफ रबर. पहिला टाइप आहे नॅचरल रबर. हा नॅचरल रबर नक्की मग काय आहे? दॅट इज लिनियर पॉलिमर, बट धिस लिनियर पॉलिमर इज हाय मोलिक्युलर मास. This linear polymer is high molecular mass of which substance? High molecular mass of linear polymer of isoprene. किती molecular mass आहे? That is 1300000 U. U stand for unified mass. 340000 U unified mass. The total number of monomer maybe it is a varies. That is between range 2000 to 5000 total number of monomer units. कोणत्या पॉलिमर पासून तयार झाला? कोणत्या मोनोमर पासून तयार झाला आहे? आयसोप्रीन. सो व्हॉट इज अ स्ट्रक्चर ऑफ नॅचरल रबर? हा नॅचरल रबरचा स्ट्रक्चर नाही, पण नॅचरल रबर मध्ये जो मोनोमर यूज करतो तो मोनोमर आहे आयसोप्रीन आणि त्या आयसोप्रीनचा हा स्ट्रक्चर आहे. आयसोप्रीन इज CH2 डबल बॉन्ड CH3 CH डबल बॉन्ड CH2. चला याचा IUPAC नेम घेऊ. IUPAC नेम दिलेला 1 2 3 4. 4 कार्बन आहेत. 4 कार्बन म्हणजे ब्यूट. त्याच्यानंतर 2 डबल बॉन्ड आहेत. 2 डबल बॉन्ड कोणकोणत्या पोझिशनला आहेत? 1 आणि 3. सो 1 3 डबल बॉन्ड आहे म्हणून डाय. 2 आहेत ना म्हणून डाय. डबल बॉन्ड म्हणजे ENE. दुसऱ्या पोझिशनला कोणता ग्रुप आहे? मिथाइल. सो 2 मिथाइल 1,3 ब्युटाडाइन. द IUPAC नेम ऑफ आयसोप्रीन इज कॉल्ड ॲज 2 मिथाइल 1,3 ब्युटाडाइन. कशा प्रकारे तयार झाला नॅचरल रबर? हा आयसोप्रीनचा युनिट आपण मोनोमर म्हणून घेतला. या युनिटला मोनोमर म्हणून घेतल्यानंतर त्याचं पॉलिमरायझेशन केलं. पॉलिमरायझेशन केलं म्हणजे नक्की काय? एन नंबर ऑफ आयसोप्रीनचे मोनोमर घेतले. हा बॉन्ड इकडे शिफ्ट केला, हा बॉन्ड इकडे शिफ्ट केल्यानंतर हा बॉन्ड पुढच्या मॉलिक्यूलला जॉईंट झाला. डबल बॉन्ड त्याचा झाला सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड त्याचा झाला डबल बॉन्ड, हा डबल बॉन्डचा पुन्हा झाला सिंगल बॉन्ड आणि तो पुढे कंटिन्युअसली दिला. हा इकडे कंटिन्युअस. हा शिफ्ट होतो म्हणजे इकडून पण कंटिन्युअस आहे. तो आपण स्क्वेअर दाखवला ब्रॅकेट, कारण त्याच्यामध्ये एन नंबर ऑफ मॉलिक्यूल इथे एन घेतला. This is known as polyisoprene. That is called as rubber. आता या रबरचा जो स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चर आपण ड्रॉ करणार आहोत. एन नंबर ऑफ कंटिन्युअस चेन तयार झाली. ही कंटिन्युअस चेन आहे म्हणजे पुढून सुरुवात झाली आणि ही पाठीमागे पण कंटिन्युअस आहे. तर एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेतले आणि हा झाला स्ट्रक्चर ऑफ नॅचरल रबर. CH3 C डबल बॉन्ड C, अगेन CH CH2 CH2 C डबल बॉन्ड C, CH2 CH2 C डबल बॉन्ड C. अशा प्रकारची जी कंटिन्युअस चेन आहे दॅट इज कॉल्ड ॲज नॅचरल पॉलिमरायझेशन. ही जी कंटिन्युअस चेन आहे ती कोणापासून तयार झाले? इट इज फॉर्म बाय ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस. ॲडिशन होत होत ही चेन कंटिन्युअसली तयार झाली. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ नॅचरल रबर. नॅचरल रबर म्हणजेच पॉलिआयसोप्रीन. या पॉलिआयसोप्रीन मध्ये त्याची जी कॉन्फिगरेशन्स आहे त्या कॉन्फिगरेशन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे तो कार्बन कार्बन डबल बॉन्डची कॉन्फिगरेशन आहे ती सीस आहे. सीस म्हणजे काय? CH3 C डबल बॉन्ड C, CH3 देन H. बघा हा CH3 आणि हा CH3 एका साईडला किंवा हा इकडे घ्या. CH3 इकडे H, दोन्ही पण एका साईडला आहेत ते C. आता जर मी याला उलट केलं, इकडे H घेतलं आणि इकडे CH3 घेतलं. आता दोन्ही पण एका साईडला
तर हा पण झाला सीस. पण आता उलटा अजून घेतोय. काय करूया, इथे एच घेऊया आणि इथे CH3 घेऊया. CH3 आणि हा HH एकमेकांना कसे झाले, क्रॉस. मग हा झाला ट्रान्स. दिस इज द सीस अँड ट्रान्स कॉन्फिगरेशन. आता याच्यामध्ये पॉलीआयसोप्रीन मध्ये कॉन्फिगरेशन कशी आहे, सीस आहे. पॉलीआयसोप्रीन कंटेन व्हेरियस चेन and these are held together by which type of force? That type of force is weak van der Waals force. आणि या वीक van der Waals फोर्स मुळे त्याचा जो स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चर कॉइल स्ट्रक्चर तयार झालाय. आयसोप्रीन इट स्ट्रेच लाईक अ स्प्रिंग. तो स्प्रिंग प्रमाणे स्ट्रेच होतो, म्हणून त्याच्यामध्ये असलेली प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आहे इलॅस्टिक प्रॉपर्टीज. चला नेक्स्ट पॉइंट आहे आपला व्हल्कनायझेशन ऑफ रबर. व्हॉट इज द व्हल्कनायझेशन ऑफ रबर? व्हल्कनायझेशन ही प्रोसेस आहे. ती प्रोसेस 1839 मध्ये जो चार्लीज गुडइयर आहे त्यांनी ती प्रोसेस कॅरीड आउट केली. हा जो चार्लीज गुडइयर आहे तो अमेरिकन इन्व्हेंटर, त्यांनी इन्व्हेंट केलेली ही प्रोसेस आहे, इन्व्हेंटेड प्रोसेस आहे. त्या प्रोसेसला व्हल्कनायझेशन बोलतात. व्हल्कनायझेशन प्रोसेस कशासाठी करतात? जो रबर आहे, जो नॅचरल रबर आहे, त्या नॅचरल रबरची फिजिकल प्रॉपर्टी आहे, ती फिजिकल प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी व्हल्कनायझेशन प्रोसेस कॅरीड आउट केली जाते. काय काम आहे तिचं? नॅचरल रबरची फिजिकल प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करण्यासाठी व्हल्कनायझेशन ऑफ रबर ही प्रोसेस कॅरीड आउट केली जाते. चला व्हल्कनायझेशन प्रोसेस म्हणजे काय? ही पहिली लेअर, ही दुसरी लेअर, ही तिसरी लेअर, अशा 3 लिनियर लेअर होत्या. या तिघांमध्ये क्रॉसलिंक ही पहिली आणि ही क्रॉसलिंक दुसरी. ही क्रॉसलिंक कोणत्या मॉलिक्यूलची दिली? सल्फरची. ही जी क्रॉसलिंक ऍड केली जाते ती क्रॉस लिंकलाच बोलतात व्हल्कनायझेशन प्रोसेस. What is vulcanization? The process by which a network or cross-link is introduced into elastomer, that is called as vulcanization. Elastomer मध्ये नेटवर्क किंवा क्रॉसलिंक जी ऍड केली जाते त्याला बोलतात व्हल्कनायझेशन प्रोसेस. व्हल्कनायझेशन जी प्रोसेस आहे ही व्हल्कनायझेशन प्रोसेस कोणकोणत्या प्रॉपर्टीजना एनहान्स करते? व्हल्कनायझेशन प्रोसेस केल्यामुळे प्रॉपर्टी लाईक टेन्सिल स्ट्रेंथ, स्टिफनेस, इलॅस्टिसिटी, टफनेस अशा प्रकारच्या प्रॉपर्टीला एनहान्स करते. नॅचरल रबर मधल्या कोणकोणत्या प्रॉपर्टीला एनहान्स करते? लाईक टेन्सिल स्ट्रेंथ, स्टिफनेस, इलॅस्टिसिटी अँड टफनेस. मोस्ट फ्रिक्वेंटली यूज व्हल्कनायझेशन प्रोसेस कोणती? मोस्ट फ्रिक्वेंटली यूज व्हल्कनायझेशन प्रोसेस आहे सल्फर व्हल्कनायझेशन. कोणती प्रोसेस आहे? सल्फर व्हल्कनायझेशन प्रोसेस. ही सल्फर व्हल्कनायझेशन प्रोसेस म्हणजे नक्की काय? काय होतं या सल्फर व्हल्कनायझेशन प्रोसेस मध्ये? जो पॉलीआयसोप्रीन चेन आहे त्या पॉलीआयसोप्रीन चेन मध्ये तुम्हाला क्रॉस लिंक ऍड करायची आहे. कोणाची क्रॉस लिंक ऍड करायची आहे? सल्फरची. सल्फर फॉर्म क्रॉसलिंक बिटवीन पॉलीआयसोप्रीन चेन. याचा परिणाम काय होतो? तो इम्प्रूव्ह करते प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रबर. कोणकोणत्या प्रॉपर्टीज वाढतात? टेन्सिल स्ट्रेंथ, स्टिफनेस, इलॅस्टिसिटी अँड टफनेस या प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह होतील. व्हल्कनायझेशन प्रोसेस मध्ये काय होतं बघा. व्हल्कनायझेशन प्रोसेस मध्ये तुम्ही हीट करता रॉ नॅचरल रबरला. रॉ रबरला हीट करता. कोणाबरोबर हीट करता? सल्फर बरोबर हीट करता. ही सल्फर पावडर बरोबर तुम्ही हीट करता. हीट करत असताना तुम्हाला काही ऍसिलेटर्स लागतील. हा ऍसिलेटर म्हणजे काय? हा ऍसिलेटर आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड. मोस्ट ऑफ द ZBX हा कॉमनली यूज ऍसिलेटर आहे. कॉमनली यूज ऍसिलेटर कोणता आहे? ZBX. हा जो ऍसिलेटर आहे तो ऍसिलेटर आणि सल्फर पावडर आणि नॅचरल रबर हे 150 डिग्री सेल्सिअसला हीट केली जाते. जर तुम्ही सल्फरची अमाऊंट वाढवली तर
त्याची क्रॉस लिंक वाढेल. बघा व्हल्कनायझेशनसाठी रॉ रबर हीट केला जातो सल्फर पावडर बरोबर, त्याच्या जोडीला जो ऑर्गॅनिक कंपाऊंड यूज केला जातो त्याला ऍसिलेटर बोलतात. हा ऍसिलेटर 150 डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट केला जातो. कॉमनली यूज ऍसिलेटर कोणता आहे? ZBX. ZBX चा फुल फॉर्म काय? Z स्टँड फॉर झिंक, B स्टँड फॉर ब्युटिल, X स्टँड फॉर झॅन्थेन. झिंक ब्युटिल झॅन्थेन. जर सल्फरचं प्रमाण तुम्ही वाढवलं, जर तुम्ही सल्फरचं प्रमाण जे आहे म्हणजे अमाऊंट ऑफ सल्फर जर तुम्ही इन्क्रीज केली तर काय होईल? अमाऊंट ऑफ सल्फर इन्क्रीज केली तर रबर हार्डेड होईल, दॅट इज हार्डेंड. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही सल्फरचे पर्सेंटेज 40 to 45% केले तर रबर जो आहे तो नॉन इलॅस्टिक हार्ड मटेरियल तयार होईल. आणि नॉन इलॅस्टिक हार्ड मटेरियल त्यालाच बोलतात एबोनाइट. एबोनाइट कसा तयार केला? सल्फरची अमाऊंट आहे ती 40 to 45% पर्यंत वाढवली, त्यामुळे रबर आहे तो नॉन इलॅस्टिक हार्डेड मटेरियल झाला आणि त्याच मटेरियलला काय म्हणतात? एबोनाइट. अशा प्रकारे आपण एबोनाइट तयार करतो. 3 डायमेन्शनल व्हल्कनाइज्ड रबर तयार करायचा आहे. 3D स्ट्रक्चर ऑफ व्हल्कनाइज्ड रबर आपल्याला तयार करायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यापैकी 1 or more सल्फर ॲटम यांची क्रॉस लिंक करावी लागेल. त्यासाठी तुम्ही 2 पॉलीआयसोप्रीन चेन घेणार, एक टॉपला घेतली एक मिडलला घेतली. त्याच्यापैकी जी डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड तुम्हाला ओपन करावा लागेल आणि ओपन केल्यानंतर त्याचा स्ट्रक्चर अशा प्रकारचं जॉईनिंग होईल. 3 डायमेन्शनल रबर स्ट्रक्चर तयार होईल. त्याच्यापासून तुम्ही 3D स्ट्रक्चर ऑफ व्हल्कनायझेशन रबर तयार करू शकता. चला, पॉलीआयसोप्रीन चेन आपण सांगितली, ही झाली पहिली चेन, त्याच्यामध्ये डबल बॉन्ड ओपन केला. ही झाली दुसरी चेन आणि त्याच्यामध्ये सल्फरची आपण क्रॉस लिंक दिली. परत अजून खाली ऍडिशन करायचे असेल तर आपण थर्ड चेन घेतली, त्याच्यामध्ये पण क्रॉस लिंक चेन तयार केली. अशा प्रकारे तुम्ही कंटिन्युअस चेन्स तयार करू शकता. इट इज कॉल्ड ॲज 3 डायमेन्शनल ऑफ व्हल्कनाइज्ड रबर. पहिला क्वेश्चन आहे, फ्रॉम द सीस पॉलीआयसोप्रीन स्ट्रक्चर ऑफ नॅचरल रबर एक्सप्लेन द लो स्ट्रेंथ ऑफ व्हेंडर वॉल फोर्स इन इट. आता सीस आयसोप्रीन आपल्याला सांगितलंय. हा जो सीस आयसोप्रीन आहे या सीस आयसोप्रीन मध्ये पोलार ग्रुप ॲब्सेंट असतो. पहिला पॉइंट आहे पोलार ग्रुप ॲब्सेंट. जर पोलार ग्रुप ॲब्सेंट असेल तर त्याच्यामधला फोर्स आहे तो आहे वीक इंटरमोलिक्युलर फोर्स. फोर्स कोणता असेल? वीक इंटरमोलिक्युलर फोर्स. हा इंटरमोलिक्युलर फोर्स व्हेरी वीक असतो. कोणता दिलाय त्यांनी? वीक वॅन्डरवॉल फोर्स. हा वीक वॅन्डरवॉल फोर्स त्याच्यामध्ये इन होल असणार, दॅट इज प्रेझेंट बिटवीन चेन ऑफ सीस पॉलीआयसोप्रीन. पॉलीआयसोप्रीन मध्ये, सीस पॉलीआयसोप्रीन मध्ये जेवढे डबल बॉन्ड असतात त्याची कॉन्फिगरेशनच सीस आहे. त्याची कॉन्फिगरेशन जर सीस असेल विच डू नॉट परमिट द क्लोज इंटरॅक्शन ऑफ पॉलिमर चेन. जर कॉन्फिगरेशन सीस असेल तर त्याच्यामध्ये क्लोज इंटररिएक्शन होणार नाहीत. सीस कॉन्फिगरेशन क्लोज इंटररिएक्शनला पॉलिमर चेंजला परमिशन देत नाहीत. द स्ट्रेंथ ऑफ व्हेंडरवॉल फोर्स इन सीस आयसोमर कशी असणार? स्ट्रेंथ लो. याची स्ट्रेंथ लो असणार. आपला पहिला क्वेश्चन संपला. सेकंड क्वेश्चन काय दिलाय? एक्सप्लेन हाऊ व्हल्कनायझेशन ऑफ नॅचरल रबर इम्प्रूव्ह द इलॅस्टिसिटी. इंटरमोलिक्युलर लिंकचा विचार करा. व्हल्कनायझेशन ऑफ रबर म्हणजे काय बघा, हा लिनियर पॉलिमर आहे, हा एक लिनियर पॉलिमर आहे. या लिनियर पॉलिमरला म्हणजे जो नॅचरल रबर आहे त्या नॅचरल रबरला तुम्ही हीट केलात. नॅचरल रबर हीट केलात इन प्रेझेन्स ऑफ सल्फर, तर याच्यामध्ये क्रॉस लिंक डेव्हलप होईल सल्फरची. याच्यामध्ये सल्फरची क्रॉस लिंक डेव्हलप होईल आणि हा जो स्ट्रक्चर तयार होईल
दॅट इज अ 3 डायमेन्शनल क्रॉस लिंक चेन ऑफ रबर मॉलिक्यूल. हा 3D आहे मॉलिक्यूल. तो जो पॉलीआयसोप्रीन आहे, हे 2 लिनियर आहेत, ते सल्फरने एकमेकांना जॉईंट केले. त्याला जर तुम्ही स्ट्रेच केलं, त्याला जर वरती स्ट्रेच केलं, त्याला खाली स्ट्रेच केलं, तर तो स्ट्रेच होईल. पण जेव्हा तुम्ही फोर्स काढाल तर ते हे क्रॉस लिंकमुळे तो पुन्हा एकमेकांच्या क्लोज येईल. तो क्लोज येईल, त्यालाच बोलतात इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी. ड्यू टू द इंटरमोलिक्युलर लिंक ऑफ दिस सल्फर दॅट vulcanized rubber regain the original shape on removing of stress. Thus vulcanization of natural rubber improve the elasticity. हा झाला त्याचं आन्सर. जो नॅचरल रबर आहे, हा नॅचरल रबर 19 सेंचुरीमध्ये मार्केटमध्ये आला. 19 सेंचुरीमध्ये मार्केटमध्ये आला. तो कोणत्या ट्री पासून रिकव्हर केला जातो? त्यासाठी वाइल्ड हिव्या ब्रॅसिलिनिस ट्रीज ह्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढवल्या जात होत्या. कोणत्या एरियामध्ये ह्या सापडतात? दे आर फाउंड इन बँक्स ऑफ ॲमेझॉन रिव्हर. कुठे आला? इट इज ट्रायब्युटरीज इन साऊथ अमेरिका. इथे ते डेव्हलप केले गेले. जो हेवा ट्री आहे, त्या हेवा ट्री मध्ये हायड्रोकार्बनचं प्रमाण किती आहे? दॅट इज व्हेरी हाय. हायड्रोकार्बन आहे 35%. किती पर्सेंट आहे? 35%. परंतु नॅचरल रबर आहे, त्याची डिमांड मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. नॅचरल रबरची डिमांड फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ती इन्क्रीज केली बाय लीव्स अँड बाउंड्स प्रेझेंट 1.5 मिलियन टन्स ऑफ नॅचरल रबर. आतापर्यंत 1.5 मिलियन टन्स नॅचरल रबर हा मार्केटमध्ये पाठवला जातो. आता हा नॅचरल रबर कशा प्रकारे तयार केला जातो? हा नॅचरल रबर कशा प्रकारे तयार केला जातो? जो मॅच्युअर चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेला हेवा ट्री आहे, त्याच्यावर एक डीप कट मारायची. डीप कट मारली ऑन द बार्क आणि त्याला एक भांडा बांधलेला असतो, पॉट अटॅच. हा पॉट अटॅच आहे. त्या कट झालेल्या डीप कट मधून लॅटेक्सची एक स्ट्रीम आहे, ती भांड्यामध्ये कलेक्ट होईल, त्या पॉट मध्ये कलेक्ट होईल. हा जो लॅटेक्स आहे, हा लॅटेक्स हा इमल्शन लाईक मिल्क अशा प्रकारचा असतो. तो तयार झालेला जो लॅटेक्स आहे, त्याचं कोॲग्युलेशन करावं लागतं. कोॲग्युलेशन साठी तुम्ही ऍसिटिक ऍसिड हा तुम्ही लॅटेक्स मध्ये ऍड करू शकता. तर रबर हायड्रोकार्बन गेट कोॲग्युलेटेड इन ॲम्हर्पस सॉलिड. ॲम्हर्पस सॉलिड फॉर्म मध्ये कोॲग्युलेट होईल. कधी? जेव्हा त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड ऍड केला जातो. आवर नेक्स्ट पॉइंट इज पॉलिइथिलीन. पॉलिइथिन हा पॉलिइथिन काय आहे? दॅट इज द सिम्पलेस्ट मोस्ट कॉमनली यूज हायड्रोकार्बन आहे ऑफ थर्मोप्लास्टिक. पॉलिइथिलीन इज सिम्पलेस्ट मोस्ट कॉमनली यूज हायड्रोकार्बन थर्मोप्लास्टिक. पॉलिइथिनचा स्ट्रक्चर कसा आहे? दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पॉलिइथिलीन. CH2 सिंगल बॉन्ड, CH2 स्क्वेअर ब्रॅकेट अँड N. IUPAC नेम ऑफ पॉलिइथिलीन. पॉलिइथिलीनचा IUPAC नेम. द IUPAC नेम ऑफ पॉलिइथिलीन इज पॉलिइथिन. IUPAC नेम काय? पॉलिइथिन. पॉलिइथिनचे 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे LDP आणि दुसरा प्रकार आहे HDP. LDP म्हणजे काय? लो डेन्सिटी पॉलिथिन आणि LDP म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिथिन. आता हे लो डेन्सिटी पॉलिथिन आणि हाय डेन्सिटी पॉलिथिन काय आहेत ते आपण पाहणार आहोत. लो डेन्सिटी पॉलिमर, N मॉलिक्यूल ऑफ तुम्ही इथिन घेतलात. लो डेन्सिटी पॉलिमर आणि हाय डेन्सिटी पॉलिमर यांच्यामध्ये कंडिशन वेगवेगळे आहेत. लो डेन्सिटी पॉलिमर तयार करण्यासाठी तुम्ही हा जो इथिलीन आहे, या इथिलीनचे पॉलिमरायझेशन तुम्ही करणार. पॉलिमरायझेशन कॅरीड आउट ॲट
प्रेशर, किती प्रेशर यूज केलाय? प्रेशर इज यूज ॲज 1000 to 2000 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. टेम्परेचर किती यूज केलाय? 350 to 370 केल्विन. देयर इज अ डिफरन्स, इथे 570 केल्विन पाहिजे, कारण इथे दिलं 350 to 570 केल्विन. आणि त्याच्यासाठी तुम्ही इनिशिएटर यूज करणार. इनिशिएटर कोणता आहे? O2. O2 म्हणजे पेरॉक्साईड. प्रेशर किती आहे? 1000 to 2000 atm. टेम्परेचर 350 to 570 केल्विन. आणि इनिशिएटर कोणता आहे? पेरॉक्साईड, दॅट इज ट्रेस ऑफ O2. मग इथिलीनचे पॉलिमरायझेशन केले तर आपल्याला काय भेटतो? LDP, लो डेन्सिटी पॉलिमर. हाय डेन्सिटी पॉलिमरायझेशन कसं करायचं? तुम्हाला N मॉलिक्यूल घ्यावे लागतील, पुन्हा इथिन. म्हणजे लो डेन्सिटी आणि हाय डेन्सिटीसाठी तुम्ही एकच मॉलिक्यूल वापरलात. फक्त इथे तुम्ही कंडिशन चेंज केल्यात. हा जो HDP आहे, हा HDP लिनियर पॉलिमर आहे आणि तो हाय डेन्सिटी झाला. का हाय डेन्सिटी झाला? कारण त्याच्यामधली पॅकिंग ही क्लोज पॅकिंग आहे. HDP पॉलिमरायझेशन करून भेटतो. कोणाचं पॉलिमरायझेशन केल्यावर HDP भेटतो? इथिनचं. याचं पॉलिमरायझेशन करण्यासाठी तुम्हाला कॅटॅलिस्ट यूज करावा लागेल. तो कॅटॅलिस्ट आहे झिग्लर-नाटा कॅटॅलिस्ट. हा झिग्लर-नाटा कॅटॅलिस्ट IMP आहे. हा झिग्लर-नाटा कॅटॅलिस्ट कोणापासून तयार केला? त्यासाठी तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता ट्रायइथाइल ॲल्युमिनियम विथ टिटॅनियम टेट्राक्लोराइड. झिग्लर-नाटा कॅटॅलिस्ट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ट्रायइथाइल ॲल्युमिनियम विथ टिटॅनियम टेट्राक्लोराइड. किती टेम्परेचरला? दॅट इज 333 to 343 केल्विन. आणि प्रेशर किती यूज करता? 6 to 7 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजेच HDP पॉलिमरायझेशन ऑफ इथिन केल्यानंतर होतो. LDP आणि HDP या दोघांमध्ये टेम्परेचर, प्रेशर या दोघांचा डिफरन्स आहे. LDP मध्ये तुम्ही इनिशिएटर वापरता आणि LDP मध्ये कॅटॅलिस्ट वापरता. HDP मध्ये कॅटॅलिस्ट वापरता. कोणता? झिग्लर-नाटा कॅटॅलिस्ट. लेट्स राईट द प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ LDP. LDP फिल्म्स, ज्या LDP फिल्म्स आहेत, these are the extremely flexible आहेत, but they are tough and chemically inert and moisture resistance. LDP फिल्मच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? फ्लेक्झिबल, टफ, केमिकली इनर्ट and moisture resistance. Also, LDP are poor conductors of electricity with melting point 110 degree Celsius. ह्या त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी झाल्या. Therefore, what are the uses of LDP? LDP are mainly used for preparation of pipe for agriculture. They are used for irrigation, domestic water line connection. They are also used as insulation to electrical cable. They are also used as submarine cable insulation. They are used in producing extruded film sheet mainly for packaging and household uses, just like preparation of squeeze bottle and attractive container. These are the uses of LDP. What are the properties and uses of HDP? HDP हा क्रिस्टलाइन आहे. HDP क्रिस्टलाइन आहे. त्याचा मेल्टिंग पॉइंटची रेंज आहे 144 to 150 डिग्री सेल्सिअस. Therefore, it is much steeper than LDP. Why HDP is much steeper than LDP? Because HDP is crystalline and its melting point range is between 144 to 150 degree Celsius. Another property of HDP, these are the high tensile strength. They have hardness and it is more resistant to chemical than LDP.
केमिकल रेजिस्टन्स प्रॉपर्टी याची एलडीपी पेक्षा जास्त असते. केमिकल रेजिस्टन्स असल्यामुळे याचे युजेस काय कॉमनली, एचडीपी इज यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टॉयज, खेळणी तयार करण्यासाठी, प्रिपरेशन ऑफ हाऊस होल्ड आर्टिकल लाईक बकेट्स, डस्टबिन, बॉटल्स, पाईप. इट इज ऑल्सो यूज फॉर प्रिपरेशन ऑफ लॅबोरेटरी वेअर, कारण तो केमिकल रेजिस्टन्स आहे. अँड अनदर ऑब्जेक्ट वेअर हाय टेन्सिल स्ट्रेंथ अँड स्टिफनेस आर रिक्वायर्ड, ज्या ऑब्जेक्टमध्ये हाय टेन्सिल स्ट्रेंथ आणि स्टिफनेस आवश्यक आहे त्या मटेरियलमध्ये एचडीपी यूज केला जातो. दीज आर द युजेस ऑफ एचडीपी. मोस्ट कॉमनली यूज स्ट्रक्चर आपल्याला दिलेले आहेत.